सध्या माडगाव ते अंकलगी दरम्यान म्हैसाळ योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनचं काम गतीनं सुरू आहे। या कामाची पाहणी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी केली। ज्या गतीनं काम सुरू आहे त्याबद्दल तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त करत जलसंपदा आणि कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले। जतपूर्व भागात म्हैसाळचं पाणी दाखल झालं पाहिजे यासाठी तुकाराम बाबा यांनी लढा उभारला। संघ ते मुंबई मंत्रालय पायी दिंडी, जिल्हाधिकारी तहसील कार्यालयासमोर आंदोलने, मोर्चे, पाणी परिषदा घेत बाबांनी जनजागृती केली। तालुक्यातील मायथाळपर्यंत दाखल झालेलं म्हैसाळचं पाणी सायफन पद्धतीनं माडगाव, वसपेठ, गुड्डापूर संख मार्गे अंकलगी तलावात जाऊ शकते यासाठी चिक्कलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे सर्वेसर्वा तथा श्री संत बागडेबाबा पाणी संघर्ष समितीचे प्रणेते तुकाराम बाबा यांनी सर्वप्रथम लढा उभारला। रक्त घ्या पण पाणी द्या म्हणत अंकलगी येथील महादेव मंदिरात तुकाराम बाबांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू करण्यात आलं। 9 जानेवारी रोजी कृष्णा खोरे महामंडळाचे अधीक्षक कार्यकारी अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी अंकलगी येथे 6 महिन्यात काम सुरू करण्याची ग्वाही आणि लेखी दिल्या। 6 महिने उलटून गेले तरी प्रशासनाने शब्द न पाळल्याने माडगाळहून अंकलगी तलावात येत्या 22 जुलैपर्यंत म्हैसाळचं पाणी न आल्यास 23 जुलैपासून संखसह जतपूर्व भागात रक्त घ्या पण पाणी द्या आंदोलन तसेच आमरण उपोषण आणि रास्ता रोको आंदोलन तर करूच, मागण्या न मान्य झाल्यास कर्नाटकात जाण्याचा इशारा बाबांनी दिला होता। संघ येथे 23 जुलै रोजी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनाला यश आलं आणि त्याच दिवशी प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली। काम सुरू झाल्याचं पाहताच कामाच्या ठिकाणी आलेल्या मशीनचं पूजन करून फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, मोहन गायकवाड, तानाजी पाटील, श्री संत बागडेबाबा मानवमित्र संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रमुख संजय धुमाळ, डॉक्टर रविकिरण मेत्री, महातेश स्वामी, सलीम अपराध, बसवराज बिराजदार, गगैया स्वामी, महेश भोसले, चन्नप्पा आवटी, नारायण कोरे, संजय हदिमणी, संतोष पाटील, अनिल उदगेरी, महेश सूर्यवंशी, उमराणी बिराण्णा, कोहळली, कन्याकुमार हत्ताळी, प्रशांत बगरे, सचिन कुकडे, शिवलिंगप्पा तेली, काशीरया रेबगाऊंड यांच्यासह बागडेबाबा मानवमित्र आणि पाणी संघर्ष समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। सध्या हे काम गतीनं सुरू असून लवकरच हे काम पूर्ण होणार आहे आणि या कामाबद्दल माहिती करून तुकाराम बाबा यांनी समाधान व्यक्त केलं आहे। काम पूर्ण होताच पाणी सोडा बाबा। सध्या मायथळ ते अंकलगी दरम्यानचे बंदिस्त पाईपलाईनचं काम गतीनं सुरू आहे। अर्धा पावसाळा संपत आला तरी अद्याप जत पूर्व भागात पावसाचा पत्ता नाही। भयावह दुष्काळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। सदरचं काम पूर्ण झाल्यास वसपेठ, गुड्डापूर, आसंगी, जत, संख, अंकलगीसह सोन्या आणि उडगी दोडणला मध्यम प्रकल्पात पाणी सोडणं शक्य होणार आहे। या भागातील तलाव भरल्यास पाणी टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे। सध्या प्रशासनाने युद्ध पातळीवर काम हाती घेतलेलं आहे, त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं असल्याचं सांगत हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज यांनी काम पूर्ण करा आणि पाणी सोडून तलाव भरून द्या अशी आग्रही मागणी पत्रकारांशी बोलताना केली आहे। मी सध्या वसपेठ आणि आसिंगच्या मध्ये आहे। ज्या पद्धतीनं मायथाळ कॅनल वसपेठ तलाव गुड्डापूर तलाव वड्या पात्रातून पाण्याचं कामाच्या अनुषंगाने आपण मागणी केली होती आणि त्याच पद्धतीने आज पाईप देखील ह्या ठिकाणी पडले। मला वाटतं 1-2 महिन्यामध्ये हे काम 100% पूर्ण होईल। दुष्काळाची परिस्थिती बघितला जून